एका महिलेला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते। तिची अत्यावस्था स्थिती पाहून उपस्थित 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत तत्काळ रुग्णाला CPR आणि श्वासनलिकेतून ट्यूब टाकून तिचा श्वासोच्छ्वास पूर्ववत केला। आता तिच्या तब्येतीत सुधारणा होत असून तिला जीवनदान देण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे। खारेकुरण येथील महिलेला शनिवारी दुपारी सर्पदंश झाला। अर्ध्या तासानंतर ही बाब कळल्यावर तिला अत्यावस्था स्थितीत पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले। तिच्या जीविताला धोका निर्माण झाला होता। ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उमेश आणि डॉक्टर नम्रता निकोले यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ महिला रुग्णावर उपचार सुरू केले। सर्पदंशावरील प्रतिजैविके तत्काळ सुरू करून तिचा श्वास पूर्ववत सुरू करून दिला। त्यानंतर 108 ॲम्ब्युलन्स सोबत डॉक्टर देऊन ICU उपलब्ध हॉस्पिटलला पूर्वसूचना देऊन तिला पाठवले। तेथे तिला रात्रभर व्हेंटिलेटरवर ठेवले। आता तिच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेकडे एकही लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही, त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना अनेकदा गुजरात सेल्वासा गाठावे लागते। पालघर रुग्णालयात रुग्णांबाबत एखादी घटना घडल्यानंतर नातेवाईकांच्या रोषाला वैद्यकीय अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागते, असे वी. रा. पाटील ग्रामस्थ म्हणाले।